तुला बाजाराला 1000 रुपये दिलते तर त्याचा हिशोब कुठं आहे? काय खर्च केला काय नाही कुठं आहे? अहो तोच तर हिशोब करून राहिली मी. तुम्ही 1000 रुपये दिलते ना माझ्याजवळ. तर वांगे आणले, टमाटे, कोबी 10 रुपये आणि सफरचंद. काय हो हिशोबच नाही येऊन बसून राहिला 1000 रुपयाचा. का हो तुला भावाला तर नाही दिले मग पैसे? मी भावाला काय देऊ हो? भावाला काय देऊ तर मग हिशोब करून नाही लागून राहिला. मला संध्याकाळपर्यंत हिशोब पाहिजे, नाही तर ते चांगले तोडून हातात देईन, लक्षात ठेवतो. बाई काही माणूस आहे. मॅडम मी करून देऊ का हिशोब? अहो बाई जा ना, तू एक काम कर ना. इथं माझ्या डोक्यात नाही समजून राहिलं आणि तू मला हिशोब सांगून राहिली. जा तिकडे काम कर तू. या पहिलेच माझ्या डोकं मॅट आहे. सफरचंद 60 रुपयाचे, कोबी 20 रुपयाची, टमाटे 10 रुपयाचे, किराणा 200 रुपयाचा. बाई पैसेच कुठं गेले माये. आता संध्याकाळपर्यंत कधी मी हिशोब नाही दिला ना तर ह्या माणूस अजून डोकं खाईन माझं. ओ बाई मी करतो ना तुम्हाला मदत, मला येते ना हिशोब. ओ बाई हे तुमचे काम नाही ना, हे मोठ्या लोकांचे काम आहे. जा तुमचं काम करा पहिले. ते 40 रुपये, कोबी 20 रुपये, सफरचंद 40 रुपये, किराणा 500 रुपये आणि बाकीचे पैसे कुठं गेले? किराणा काय बाई या बाई अजून हिशोब नाही लागून राहिला. 100 रुपये. 100 रुपये प्रेसवाला. ओ मॅडम पा हा काल मी बाजार सोडला ना, तो एक सामान काढून मी हिशोब लावला. हे पा मी तुम्हाला किती वेळची म्हणत होती की मला हिशोब येते म्हणून, पण तुम्ही ऐकायला तयारच नाही. आणि हे पा तुम्ही आहे ना याच्यात ऑटोचे पैसे पकडले नव्हते ना, म्हणून तुमचा हिशोब लागत नव्हता. माय बाई मालूबाई तुला हिशोब बी जमते का हो? माय बाई बस इथं बस बरं बिचारे बस. अहो बाई मी सकाळपासून तुम्हाला तेच तर सांगत होती, पण तुम्ही ऐकायलाच खाली नाही. मला काय माहित बाई तुम्हाला येते म्हणून. याचा अर्थ असा नाही की बा दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. अडचणीच्या वेळेस दुसऱ्याचं पण ऐकावं लागते. दुसऱ्याचं ऐकून घेतल्यानं आपलाच फायदा होते. हो मालूबाई मला वाटलंच नाही तुमच्या इकडे पाहून तुम्ही एवढा शिकले आहे म्हणून. अहो मॅडम कोणाचा चेहरा पाहून किंवा कपडे पाहून त्याला असं कमी नाही लेखाचं. कोणाला सवय असते सादर राहण्याची. हो मालूबाई माय चुकलं. आता मी कधीच कोणाच्या कपड्यावरून चेहऱ्यावरून त्यांना कमी नाही लेखणार.